नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुधाकर आयरे आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण येणाऱ्या सीईटी 2024 बद्दल डिस्कस करणार आहे। नुकताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सीईटी, बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस अशा वेगळ्या एक्झामसाठी सीट डिक्लेअर केली। मित्रो, याच्या आधी अशा प्रकारची एक्झाम घेतली जात नव्हती। महाराष्ट्र गव्हर्नमेंट पहिल्यांदाच सीईटी असे डिक्लेअर केलेली आहे। तर मित्रो, देर इज लॉट ऑफ कन्फ्युजन बिटवीन ॲस्पिरंट्स अँड देअर पॅरेंट्स। म्हणजे खूप मोठं कन्फ्युजन आहे की एक्झाम कशी होणार आहे, याचा सिलेबस काय असणार आहे, एक्झाम सेंटर काय असेल, अशी एक्झामची फीज काय असेल, अशी वेगवेगळी शंका आपल्या सर्वांच्या मनात कदाचित असणार आहे। परंतु या सर्व शंका तुमच्या दूर होतील। तुम्हाला फक्त माझा व्हिडिओ एक शेवटपर्यंत बघायचा आहे। याच्यामध्ये सर्वच शंका आपण दूर करायचा प्रयत्न करणार आहोत। आणि मित्रो, तुम्ही माझ्या अकॅडमीला नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझं चॅनल बघत असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून या एक्झामच्या रिलेटेड जे येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, माहिती असेल तुम्हाला, ती लगेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये अवेलेबल होईल। म्हणून तुम्ही द कोहिनूर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन तुम्हाला करायचं आहे, म्हणजे तुम्हाला रिलेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रो, तुमच्यापैकी काही फॅन्स असतील किंवा ह्या एक्झामला अपेअर होणारे लोक असतील, तर त्यांचे काही कॉन्टॅक्टमध्ये लोक असतील तर त्यांना तुम्ही ही माहिती शेअर करा। कारण की काय होणार आहे, बीबीए बीसाठी पहिल्यांदाच एक्झाम कंडक्ट होते आणि तुमच्यापैकी काही तुमचे रिलेटिव्ह लोकांच्या जे मुलं असतील त्यांना कधी ही एक्झाम हा कोर्स करायचा असेल, परंतु कधी त्यांना माहिती नसेल की गव्हर्नमेंट सीईटी घेणार आहे। कारण की आतापर्यंत असं झालंय की विदाउट सीईटीने आपलं ॲडमिशन भेटलेलं आहे। म्हणजे सीईटी न देता कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटायचे, पण काही कॉलेजेस होते फक्त ते सीईटी घ्यायचे की सीईटी घेऊन ॲडमिशन द्यायचे। म्हणजे विदाउट ॲडमिशनने पण सीट आपल्याला बीबीए बीसीए करता आलेलं आहे। परंतु आता ही एंट्रन्स टेस्ट होणार आहे, म्हणून त्या लोकांना ही माहिती पोहोचली पाहिजे की आता सीईटी होणार आहे। नाहीतर असं नको व्हायला, त्यांना करायचं होतं पण त्यांना माहितीच नाही पडलं की सीईटी गव्हर्नमेंट एक्झाम कंडक्ट करणार होतं आणि ती एक्झाम कंडक्ट होऊन गेली किंवा एक्झामची डेडलाईन निघून गेली। असं होऊ शकतं, तसं होऊ नये म्हणून माझा व्हिडिओ हा जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांना द्या, म्हणजे जेणेकरून त्यांना माहिती पडेल की अरे सीईटी होणार आहे। तर मित्रो, आता आपण या स्लाइडमध्ये ज्या काही शंका आहेत, ज्या काही गोष्टी एक्झाम रिलेटेड त्या डिस्कस करणार आहोत। मित्रो, ज्याप्रमाणे हा प्रोफेशनल कोर्स आहे, कोणते बीबीए बीसीए बीबीएम बीएमएस हे सर्व काय प्रोफेशनल कोर्स आहेत। कसे, जसे एमबीए आहे, लॉ आहे, बीएड आहे, यासारखेच हे प्रोफेशनल कोर्स आहे की जसं यांना लॉला, एमबीला, बीएडला जसं सीईटीने एक्झाम या सीईटी घेऊनच ॲडमिशन भेटतं, तसंच या एक्झामला तुम्हाला जर या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं सीईटी घेऊनच एक्झाम तुम्हाला या कोर्सला ॲडमिशन। मित्रो, याच्यामध्ये कोणते कोणते कोर्स आहेत त्याची एक माहिती इथे दिलेली आहे। मित्रो, याच्यामध्ये कोणते कोणते कोर्स आहे त्याची एक माहिती इथे दिलेली आहे। याच्यामध्ये बघा मित्रो, बीसीए दिलेला आहे, बीसीएचा अर्थ दिला आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन। मित्रो, आधी याच्याबद्दल एक माहिती देतो की याला ॲडमिशन घेताना सायन्स हे कंपल्सरी होता, बरोबर। त्यानंतर बॅचलर ऑफ बीबीए आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा एक कोर्स त्याच्यामध्ये आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये बीएमएस आहे, याच्यामध्ये आहे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे। मित्रो, याच्यासाठी आधी मॅथ्स हे कंपल्सरी होतं। त्यानंतर बीबीएम आहे, त्याचा अर्थ बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट। असे वेगळे कोर्ससाठी ही एक्झाम कंडक्ट होणार आहे, बरोबर। तर याच्या पुढे जाऊया अजून काय। आणि ही एक्झाम कशी होणार आहे, ही एक्झाम सीबीटी बेस्ड म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। ज्याला आपण सीईटी म्हणतोय त्याचा अर्थ होतो कॉमन एंट्रन्स टेस्ट, बरोबर। ही कॉमन एंट्रन्स कोणाकोणासाठी, तर या सर्व बीबीए बीसीए बीएमएस आणि बीबीएम या सर्व कोर्सेससाठी ही एक्झाम होणार आहे आणि ती ऑनलाईन पद्धती सीबीटी पद्धतीने होणार आहे। पुढे जाऊया मित्रो, हे गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आपण डिस्कस करतोय। आता दुसरी शंका असेल की ही एक्झामचं ॲप्लिकेशन डेडलाईन काय आहे, तर त्याची डेडलाईन दिली आहे मित्रो 21 मार्च तर 11 एप्रिल पर्यंत या ॲप्लिकेशन करायची मुदत गव्हर्नमेंटने दिलेली आहे। म्हणजे ज्या लोकांना ह्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना आता ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे, 21 मार्च पण सुरुवात झालेली आहे, तर 11 एप्रिल पर्यंत दिलेली आहे। या दरम्यानच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। जर ही डेडलाईन निघून गेली तर तुम्हाला ॲप्लिकेशन देता येणार नाही, करता येणार नाही। आणि त्या ॲप्लिकेशन करण्यासाठी कुठे जायचं, तर ॲप्लिकेशनसाठी गव्हर्नमेंटने वेबसाईट दिली आहे www.mahaceet.org। ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची मित्रो। या वेबसाईटला जायचं आहे, तिथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। त्यांनी रजिस्टर करताना तुम्हाला वेगळ्या गोष्टी ते दिसतील, तुमची बेसिक माहिती ते घेतील।
त्यानंतर तुम्हाला सेंटर पण देतील. तर तुम्हाला सेंटर सिलेक्ट करताना तुमचं नियरेस्ट सेंटर तुम्हाला कोणतं आहे, म्हणजे तुम्ही कुठल्या शहरात राहतोय त्या शहराशी निगडीत कोणतं सेंटर तुम्हाला जवळचं असणार आहे ते सेंटर तुम्हाला घ्यायचं आहे. सेंटर वाईज हे एक्झाम होतील मित्रो. तर ह्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ते ॲप्लिकेशन करता येईल. आणि मित्रो ही तारीख बदलू पण शकते कधी अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसच्या वेळेला. म्हणजे काही गोष्टी आल्या, आता इलेक्शन सुरू आहे किंवा काही अजून वेगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे किंवा अदर एक्झाम त्याच वेळेला होत असेल तेव्हा ही डेडलाईन बदलू शकते. ॲप्लिकेशनची किंवा डेडलाईन आणि एक्झामची डेट पण बदलू शकते. त्यांनी असं ते मेन्शन केलं आहे. म्हणजे डेडलाईन वाढू पण शकतात. परंतु आता सध्या तुम्हाला गृहीत पकडायचं आहे की 11 एप्रिलपर्यंतच आपल्याला मुदत दिली आहे. 11 एप्रिलच्या आतच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे इथे वाचून असं विचार करू नका रे अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सला बदलू शकतं, पण तसं कदाचित नाही पण होणार, ही शंका आहे फक्त. तर तुम्हाला ह्या वेबसाईटचा वापर करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तारीख आहे 21 मार्च टू 11 एप्रिलपर्यंत मुदत तुम्हाला दिलेली आहे. पुढे जाऊया. याचा दुसरा महत्वाचा क्रायटेरिया कोणता असेल की आपण जर आपल्याला BBA, BCA, BBM, BMS हे कोर्सेस आपल्याला करायचे आहेत, तर नेमकं याच्यासाठी कोणती डिग्री लागते, कोणतं क्रायटेरिया आहे, एलिजिबिलिटी काय आहे यासाठी, हा एक शंका तुमच्या मनात असेल बहुतेक लोकांच्या. काही लोकांना नसेल, कारण काही लोकांना माहिती असेल की याला काय लागतं. तर मित्रो याचा जो क्रायटेरिया एलिजिबिलिटी शिक्षणाचा, एज्युकेशनचा, तो 12वी पास आहे. म्हणजे तुम्ही 12वी पास असाल किंवा 12वीला अपेअर झाला असेल ते लोक या कोर्सची जी CET होणार आहे त्याला तुम्ही अपेअर होऊ शकतात. बरोबर. मग तो कोर्स तुम्ही कॉमर्स असेल, सायन्स असेल किंवा आर्ट्स असेल, कुठल्याही स्ट्रीमचं असेल तरी तुम्ही ह्या कोर्सची CET देऊ शकतात. आधी काय व्हायचं मित्रो, BCला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सायन्स ही कंपल्सरी डिग्री लागायची. BMSला घ्यायचं असेल तर तेव्हा तुम्हाला मॅथ हा सब्जेक्ट कंपल्सरी लागायचा. परंतु आता गव्हर्नमेंट तसं काही दिलेलं नाही आहे. आणि मी तुम्हाला बोललो की काही सिलेक्टेड कॉलेजेस फक्त CET घ्यायचे, की ते फक्त मेरिटियस स्टुडंट्सलाच त्यांच्या कॉलेजला ॲडमिशन द्यायचे. पण काही कॉलेजेस अशा होत्या विदाउट CETने सर्वांना ॲडमिशन द्यायचे. जे आले त्यांच्या मेरिटनुसार, त्यांच्या पर्सेंटेजनुसार ते ॲडमिशन द्यायचे. पण आता ही CET सर्वांना मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही जर CET दिली नाही तर तुम्हाला जर हे कोर्सेस करायचे तर तुम्हाला हा कोर्स करता येणार नाही. जसं तुम्हाला लॉ करायचं असतं, BEd करायचं असतं किंवा MBA करायचं असतं तेव्हा तुम्ही CETला अपेअर होतात. CETची एक प्रॉपर तयारी करतात आणि नंतर ती CET पास झाल्यानंतर तुमच्या मार्कांच्या स्कोअरवरून तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, म्हणजे तुम्ही तेव्हा चॉईस करतात की कोणत्या कॉलेजला कुठे ॲडमिशन अवेलेबल्स आहे ते तुम्ही अप्लाय करतात आणि तुमच्या मार्कांच्या स्कोअरवरून तुम्हाला ते कॉलेज भेटतं. तसंच तुम्हाला ह्या कोर्ससाठी करावं लागणार आता. तर याला 12वी पास हा क्रायटेरिया आहे मित्रो. बाकीच्या गोष्टी या सर्क्युलरमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या मी तुमचं डिस्कस करतोय. बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या असं नाहीये, त्या मायनर आहेत, त्या तुम्ही वाचू शकतात. पण तरी सुद्धा या मायनर गोष्टी तुम्ही वाचत असताना तुम्हाला काही शंका असेल तर माझा नंबर इथे मी दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही मेसेज मला ड्रॉप करा किंवा मला कॉल करू शकतात जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल, किंवा त्याच्याबद्दल काही रिलेटेड शंका तुमच्या मनात असेल तर ती शंका सॉल्व्ह करायचा प्रयत्न मी 100% प्रयत्न करणार. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. याच्यात दुसरा काय महत्वाचा पॉईंट याच्यातला असा आहे, एक्झामिनेशन फीज काय. आता आपल्या सर्वांना ऑब्व्हियसली कुठल्याही एक्झामला जेव्हा अपेअर होतो त्याची एक गव्हर्नमेंट एक विशिष्ट फी ठरवतो. बरोबर. तर याच्यासाठी मित्रो एक फीज ठरलेली आहे. ते 2 प्रकारची फीज आहे याला. जे लोक ओपन कॅटेगरीत बिलॉंग करतात त्यांना 1000 रुपीज फीज आहे. आणि जे लोक ओपन सोडून मध्ये येतात, म्हणजे याच्यामध्ये SC, ST, NT, OBC सर्वच कॅटेगरी ओपन सोडून, त्यांच्यासाठी 800 रुपीज फी ठेवलेली आहे गव्हर्नमेंटने. म्हणजे ही फीज पे करावं तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहेत. तुम्हाला तेव्हा ऑनलाईन चलन येईल किंवा ऑनलाईन तुम्हाला फी पे करावं लागणार आहे. तर ही अशी फीज तुम्हाला करावं लागणार आहे पे. बाकीचे डाउनलोड ॲडमिट कार्ड किंवा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जनरल गोष्टी मित्रो ह्या तुम्ही याला अप्लाय कराल त्यानंतरची ही स्टेप आहे. आता सेंटर बद्दलची माहिती दिली मित्रो. याच्यामध्ये एक जनरल माहिती दिली की सेंटर हे तुमच्या शहरात होऊ शकतं किंवा सेंटर चेंज करायचा अधिकार पण गव्हर्नमेंटला आहे. किंवा एखादा सेंटर तुम्ही निवडलं होतं आणि तिथे नेमकं मुलं कमी झाले तर तिथला जो सेंटरचा हेड असेल तो कदाचित तुम्हाला दुसऱ्या सेंटरमध्ये सुद्धा पाठवू शकतो. हे सर्व गोष्टी इथे डिस्कस केलेल्या आहेत मित्रो. तुम्ही ते वाचू शकतात. नाही समजलं तर मला विचारा. याच्यात सर्वात महत्वाचा अजून सर्वात शंका असणारा प्रश्न मित्रो, याच्यात तर मित्रो याच्यात शंका तुमच्या डोक्यात जी महत्त्वाची शंका असणार आहे की याचा क्रायटेरिया काय, तो आपल्याला समजलेला आहे की 12th पास पाहिजे. त्यानंतर याची एक्झामची डेडलाईन काय दिलेली ते तुम्हाला समजलेले आहे.
आणि ही सीईटी होणारच आहे. तरी आता आपल्याला सीईटी द्यायची आहे, बरोबर. सीईटी द्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, तर सिलेबस काय आहे, हा मोठा प्रश्न आपल्या समोर सर्वांसमोर येतो. तर याचा सिलेबस गव्हर्नमेंटने दिलेला आहे की याच्या कुठले टॉपिक या सीईटी मध्ये असणार आहेत. तर मित्र याच्यामध्ये 4 टॉपिक असणार आहे. इंग्लिश आहे, रिझनिंग आणि अरिथमॅटिक आहे, नंतर जीके आहे, नंतर कम्प्युटर. तर मित्र याच्यामध्ये जर तुम्ही एक ग्लान्स केला तर तुम्हाला लक्षात येईल की याच्या सर्वात जास्त वेटेज हा इंग्लिश सब्जेक्टला दिला आहे. इंग्लिश सब्जेक्टवरती 40 मार्काचे प्रश्न 40 प्रश्न येतील 40 मार्कांसाठी. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे रिझनिंग, त्याला 30 प्रश्नांचं 30 मार्कांसाठी वेटेज आहे, 30 आणि बाकी जे 2 उरले त्याला 15 मार्काचं वेटेज दिलं आहे मित्र. तर मित्र तुम्हाला हे सर्व टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला ही सीईटी व्यवस्थित आत्मविश्वासाने कॉन्फिडंटली देता येईल. आणि जर तुम्ही सर्व व्यवस्थित अभ्यास केला तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स पडतील आणि त्यानंतरच तुम्हाला एक चांगलं कॉलेज या कोर्ससाठी भेटू शकतं, बरोबर. तर मित्र याचा जो सिलेबस आहे तो गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला दिला आहे, पण तो थोडा ब्रीफमध्ये दिला आहे. आपण तो डिटेलमध्ये घेतला आहे, ते नेक्स्टच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. तर मित्र याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज इंग्लिश लँग्वेजला आहे. आणि मित्र याचा जो टाइम पिरियड आहे, एक्झाम किती मिनिटाची असेल, तर ही मित्र एक्झाम असेल 90 मिनिटांची, बरोबर. म्हणजे 1 मिनिटाच्या आत तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आणि तयारी करावी लागणार आहे. तयारी आणि व्यवस्थित प्रॅक्टिस केली, व्यवस्थित कोचिंग घेतलं, व्यवस्थित गायडन्स घेतलं, तर तुम्ही ह्या 90 मिनिटाच्या आत हे सर्व टॉपिकवर एक चांगला फोकस देऊन एक्झाम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. तर तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ देणार आहे. मित्र दुसरा प्रश्न तुमच्या मनात असू शकतो की एक्झाम कोणत्या मीडियम मध्ये होणार, मराठी असेल, इंग्लिश असेल का हिंदी. तर मित्र यासाठी फक्त एकच मीडियम ठेवण्यात आलंय, इंग्लिश. म्हणजे सर्व प्रश्न हे इंग्लिशमध्ये असतील. सर्व प्रश्न म्हणजे ते इंग्लिशमध्ये असतील, रिझनिंगचे असतील, जीकेचे असतील किंवा कम्प्युटरचे. हे सर्व प्रश्न तुम्हाला 100 प्रश्न मित्र, हे जे 100 प्रश्न आहेत हे 100 प्रश्न तुम्हाला इंग्लिश या भाषेमध्ये असतील. मित्र आता काही लोक आर्ट्समध्ये असतील, कॉमर्समध्ये असतील की ज्यांची इंग्लिश थोडी वीक असते, पण त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण की आपण हा कोर्स सर्व सब्जेक्ट धरून एक कम्प्रिहेन्सिव्ह बॅच लॉन्च करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये या दोन्ही भाषेमध्ये टीचिंग करणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न आणि तो सिलेबस एकदम परिचयचा होऊन जाईल आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम देणार तेव्हा तुमच्याकडे एक आत्मविश्वास असणार की नाही आपण याची तयारी केलेली आहे आणि असे प्रश्न आपण बघितले आणि काही सेकंदाच्या आत तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि उत्तरापर्यंत तुम्ही लगेच पोहोचणार. म्हणून आपण सर्व प्रकारे तयारी करून घेणार आहे, म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाहीये. आता याच्यातला दुसरा नेक्स्ट पॉईंट आहे याच्यातला की एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे. एक्झाम मित्र ऑब्व्हियसली सीबीटी आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तुम्ही तुमचं जे सेंटर असेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला एका पीसी दिला जाईल किंवा लॅपटॉप असेल तिथे बसून तुम्हाला ती एक्झाम द्यावं लागणार आहे. म्हणजे त्याचा मोड आहे एक्झामचा ऑनलाईन आहे, बरोबर. तर ह्या मित्र ह्या गोष्टी बेसिक गोष्टी इथे डिस्कस केलेल्या आहेत. हा सिलेबस आपण इन डिटेल्समध्ये पुढे घेतलेला आहे. या बाकीच्या गोष्टी या मायनर आहेत. यानंतर इथे काय केलंय मित्र, एक तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जी वेबसाईट मी तुम्हाला दाखवली त्या वेबसाईटला गेला तुम्हाला हे सर्कल तिथे दिसणार आहे. तिथे सिलेबस पण दिलाय, तिकडे वेगवेगळे पॉईंट दिले. नंतर त्यांनी वेगळे फोल्डर पण दिलं की त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा आहे, सर्व गोष्टी तिथे दिलेल्या आहेत मित्र. तरी शंका असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. आणि याच्यामध्ये काही जीकेचे प्रश्न दिलेत, मॅथचे प्रश्न दिलेत, प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ते विचारण्यात आलेलं आहे. आता इथे बघा, हा प्रश्न जर बघितला जीकेचा, टुरिस्ट विशिंग टू विजिट सम फेमस सी बीचेस इन इंडिया शुड बी ॲडवाइज टू विजिट. आता म्हणजे जर टुरिस्टला बीचला व्हिजिट करायचं असेल इंडियामध्ये तर कुठे जाणार, कुठे बीचेस त्यांना भेटणार, उत्तरांचलला आहे का, गोवा आहे का, जम्मू काश्मीर आहे का, पुणे. तर एक कॉमन सेन्स आपल्याला सांगतं की या चौघांमध्ये या 4 ऑप्शनमध्ये एकच असा दिसतो की जिथे बीचेस आहेत, गोवा. म्हणजे काय, आपल्याला कॉमन सेन्स वापरून हे सॉल्व्ह करायचे लागतील. म्हणजे हा जीकेचा प्रश्न झाला मित्र. तर अशा प्रकारचे प्रश्न तिथे तुम्हाला दिसायला भेटेल. म्हणजे एक सॅम्पल दिलंय मित्र की जीके मध्ये प्रश्न कसे असतील, मॅथमॅटिक्समध्ये प्रश्न कसे असतील. इंग्लिशचा प्रश्न दिले नाहीयेत. आपण इंग्लिशचे प्रश्न आपण प्रॅक्टिसमध्ये घेणार आहोत. इव्हन तुम्हाला युट्यूबला पण ते फ्रीमध्ये अवेलेबल होतं की अशा प्रकारचे प्रश्न येतील, ते पण आपण टाकणार आहोत. इथे दिले आहेत. त्यानंतर इथे तुम्ही जर गेला तर दाल बाटी अँड चुरमा इज फेमस अँड पॉप्युलर डिश ऑफ, कोणाची डिश आहे. म्हणजे बोललो की एक्झाम ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस होणार आहे. म्हणजे प्रश्न असेल त्याच्या खाली 4 ऑप्शन असतील, त्या 4 ऑप्शनपैकी एकच ऑप्शन बरोबर असणार आहे. त्या बरोबर ऑप्शनपर्यंत आपल्याला आपला अभ्यास करून पोहोचावा लागणार आहे. तर आता इथे जर हा प्रश्न दिला आहे तर याचा उत्तर कोणतं, गुजरात आहे का, उत्तर प्रदेश आहे का, हिमाचल प्रदेश आहे की राजस्थान, या 4 पैकी कोणतं आहे. आता बाटी चुरमा कुठल्या राज्याचं पॉप्युलर डिश आहे, तर याचं उत्तर आपल्याला राजस्थान भेटतं. हे सॅम्पल दिलंय. म्हणजे जीकेवर असे प्रश्न येतील, मॅथवर असे प्रश्न येतील, इंग्लिशचा काही दिला नाही, आपण घेणार आहोत. तर थोडक्यात हे सॅम्पल पेपर दिलाय. आय होप तुमच्या ज्या शंका होत्या की
एक्झाम कशी होणार, एक्झामचा सिलेबस काय असणार, फीज काय असणार, एक्झामचा क्रायटेरिया काय असेल, या दूर झाल्या असतील. आता आपण पुढे ओढणार आहोत की आता हा सिलेबस थोडासा आपण इन डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत. मित्र, आपण नुकताच गव्हर्नमेंटचं सर्क्युलर व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस केलं. आता आपण त्यातला जो सिलेबस आहे, म्हणजे तो इंग्लिशचा असेल, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सचा होता, जीकेचा आहे आणि कम्प्युटरचा, हा सर्व सिलेबस आपण इन डिटेल्समध्ये आपण इथे डिस्कस केलेला आहे. मित्र, मी पुन्हा तुम्हाला अपील करतो, नवीन असाल तर माझ्या चॅनलला यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा की जेणेकरून याच्या रिलेटेड तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती तुम्हाला भविष्यात कदाचित भेटेल. त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आम्ही टाकणार आहे, वेगवेगळे सिलेबसची माहिती ती टाकणार आहे. त्यानंतर हे कोर्सेस कशासाठी करायचे याचाही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्र, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन करू शकतात. माझा नंबर दिला आहे, कधी शंका असेल तर यू कॅन अप्रोच मी. तर आपण याच्या पुढे जाऊया, सिलेबस बघूया. मित्र, तुम्हाला नुकताच म्हटलं की इंग्लिश हा सब्जेक्टला 40 मार्काचा वेटेज दिलेला आहे. 40 मार्काचा वेटेज इथे दिलेला आहे. तर या 40 मार्काला म्हणजे या परीक्षेमध्ये सर्वात जास्त वेटेज, सर्वात जास्त फोकस जर कोणाला दिला असेल तर ह्या इंग्लिशला आहे. तुम्ही घरी बसून बाकी सब्जेक्ट करत असाल, पण इंग्लिश असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला त्याची कोचिंगची गरज पडणार आहे. म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट हा तुम्हाला स्कोर मिळून देणार आहे. इंग्लिश हा तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं असणाऱ्या कॉलेजपर्यंत मिळवणार आहे. तर याचं वेटेज याला 40 प्रश्न 40 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये कोणते टॉपिक असणार आहे मित्र, हे इथे दिलं आहे. मित्र, हे टॉपिकवर एकदा नजर मारली तर हे टॉपिक तुम्हाला सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये दिसतील. तुम्हाला ते एमपीसी असेल, सरळ सेवा असेल, बँकिंग असेल किंवा अजून अन्य कुठल्या एक्झाम असेल, म्हणजे मग ते लॉची एक्झाम घ्या, एमबीची एक्झाम घ्या, कुठली एक्झाम घ्या, त्या एक्झाममध्ये सर्व एक्झाममध्ये हे टॉपिक तुम्हाला दिसायला भेटतील. म्हणजेच हे टॉपिकमध्ये आता हे टॉपिक दिसतो, सर्व एक्झाम दिसतात आणि आता या सीईटीमध्ये हेच टॉपिक आहे. तर त्या सीईटीमध्ये कोणते टॉपिक असणार आहे? व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरीमध्ये तुमचे इडियम्स अँड फ्रेजेस येतात, वन वर्ड सबस्टिट्यूट येतात, वन वर्ड सबस्टिट्यूट, इडियम्स अँड फ्रेजेस, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, असे वेगवेगळे टॉपिक ह्या व्होकॅब्युलरीमध्ये येत असतात. आणि हे टॉपिक आपण व्यवस्थित डिटेल्समध्ये घेणार आहे, एक्झामला समोर ठेवून की एक्झाममध्ये नेमकं काय विचारतील, एक्झाम सेटर हे कोणत्या प्रश्नावर फोकस करतील, कोणते शब्द ते त्यांना वाटेल की ह्या शब्दांनी हे सिनॉनिम्स अँटोनिम्स आपण क्वेश्चन विचारला पाहिजे किंवा हे वन वर्ड सबस्टिट्यूट महत्त्वाचे आहेत, या सर्वांचा विचार करून आपण सर्व या बॅचमध्ये देणार आहोत. मित्रो, त्याच्यामुळे व्होकॅब्युलरी हा एक पार्ट आहे, रीडिंग कम्प्रिहेन्शन हा एक पार्ट आहे. मित्रो, रीडिंग कम्प्रिहेन्शन हा एक पार्ट आहे. तर याच्यामध्ये हा कसा आहे की तुम्ही 10वी आणि 12वी देत असताना तुम्ही अनसीन पॅसेज तुम्ही बघितला असेल, त्याच्यावर आधारित क्वेश्चन तुम्ही बघितले असेल, सॉल्व्ह केले असतील, बरोबर. तशाच प्रकारचा पॅसेज इथे येणार आहे. थोडीशी लेवल वेगळी असणार आहे, थोडीशी चेंज असणार आहे, थोडीशी ट्रिकी असणार आहे. त्याचा अनुषंगाने आपण सविस्तर चर्चा बॅचमध्ये करणार आहोत. तो पॅसेज दिला जाईल, तुमच्या समोर असेल, प्रश्न असतील की कसे प्रश्न असतील, आतापर्यंत आपण सोडलेले पॅसेज वेगळे असतील, इथले पॅसेज थोडे वेगळे असतील. आणि याची जर तयारी तुम्हाला करायची तर तुम्ही बँकिंगचे पॅसेज बघा, सरळ सेवेचे पॅसेज बघा, तुमच्या लक्षात येईल की पॅसेज कसे येतात, बरोबर. त्याच्यावर सिनॉनिम्स अँटोनिम्स आहेत, ज्याला आपण सिमिलर आणि ऑपोजिट वर्ड्स म्हणतो, त्याच्यावर प्रश्न असू शकतात. रिअरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन सेंटेन्स, काही वर्ड्स असतील की त्यांचे अरेंजमेंट त्यांच्या मिनिंगनुसार, अर्थानुसार, सिक्वेन्सनुसार तुम्हाला ते करावं लागतील, त्याच्यावर प्रश्न असणार आहे. इंग्लिश कम्प्रिहेन्शन असणार आहे. रिअरेंजमेंट सेंटेन्स इन पॅराग्राफ हा एक पार्ट असतो मित्रो. इंग्लिश प्रोफिशियन्सी हा एक पार्ट आहे, बरोबर. त्यानंतर इंग्लिश युजेस एरर्स, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये कोणते एरर करू शकतो युजेसमध्ये, शब्दांचा युजेस म्हणजे नाऊन, प्रोनाऊन किंवा ॲजेक्टिव्ह, ॲडवर्ब, याच्यामध्ये काही एरर करतो का, म्हणजे त्या रिलेटेड काही गोष्टी आहे का. त्या फिल इन द ब्लँक्स म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा दिल्या जातील आणि त्याच्या खाली काही शब्द दिले जातील आणि तुम्हाला कोणता शब्द कुठे आला पाहिजे त्याचा विचार करून सॉल्व्ह करावा लागेल. ते फिल इन द ब्लँक्स, त्याला आपण काही बँकिंग भाषेमध्ये फिलर्स पण म्हणतात, बरोबर. मित्रो, हे आपण ब्रीफली डिस्कस करतो, इन डिटेल्समध्ये आपण भविष्यात सर्व डिस्कस करणार आहोत. टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज डिस्कस करणार आहे. म्हणजे सब्जेक्ट वाईज तुम्हाला युट्यूबला व्हिडिओज भेटतील, ॲपमध्ये व्हिडिओ भेटतील. आणि कॉमन एरर्स इन इंग्लिश हा एक टॉपिक याच्यातला आहे. इडियम्स अँड फ्रेजेस हा एक टॉपिक आहे. क्लोज टेस्ट हा बँकिंगचा टॉपिक आहे मित्रो. आता सरळ सेवा एक्झाम झाली, तलाठी, ग्रामसेवकसाठी, नगर परिषद, याच्यामध्ये सुद्धा हा टॉपिक तुम्हाला दिसायला भेटला असेल. क्लोज टेस्ट ज्या लोकांनी दिले असेल त्या लोकांसाठी. वन वर्ड सबस्टिट्यूट हा एक आहे. स्पॉटिंग एरर्स आहे, हा एक टॉपिक सरळ सेवेचा आणि बँकिंगचा महत्त्वाचा पार्ट आहे. Analogies and inappropriate uses of words and spelling mistake, spelling mistake, असे वेगवेगळे टॉपिक ह्या इंग्लिशसाठी या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेले आहे. मित्रो, तुम्ही जेव्हा सिलेबस बघतात, वेबसाईटला सिलेबस दिलाय, तर तिथे थोडंसं लिमिटेड गोष्टी डिस्कस केल्या आहेत. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येत नाही की नेमका हा सिलेबस कोणता, काय करायचं. तिथे काय केलं त्यांनी, रिडिंग कम्प्रिहेन्शन डिस्कस केलंय,
ग्रामर म्हटलंय, सिनॉनिम अँटोनिम्स म्हटले, असे फ्यू टॉपिकच त्यांनी तिथे मेन्शन केलंय. म्हणजे एवढे टॉपिक प्रश्न येणार आहेत का? नाही. त्याच्यामध्ये खरं तर हे सगळे टॉपिक कव्हर होणार आहेत. ह्या टॉपिक खरं डिटेल्समध्ये आपल्याला अभ्यासाची गरज पडणार आहे. म्हणून आपण आपल्या बॅचमध्ये हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहे, जेणेकरून तुमचा एकही प्रश्न सुटणार नाही की हा प्रश्न आपला नवीन नाही आहे, आपण याची तयारी केली आहे. म्हणून आपण हे सगळे टॉपिक इथे घेणार आहे. मित्र, याची लेवल 12 पर्यंत किंवा बँकिंग जे एक्झाम कंडक्ट करतात, सरळ सेवा करतात, त्या पद्धतीनेच ही एक्झाम होणार आहे. इंग्लिश हे टॉपिक असणार आहे. मित्र, पुढे जाऊया. मित्र, पुढचा टॉपिक आहे रिझनिंग अँड एअरमॅटिक. याच्यासाठी 30 प्रश्न दिलेत मित्र. 30 क्वेश्चन 30 मार्क्ससाठी आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहे मित्र? हा एक टॉपिक कन्फ्युजन करतोय आपल्या सर्वांना. जेव्हा आपण सिलेबस बघतोय वेबसाईटवरती, तर सिलेबस व्यवस्थित क्लिअर करत नाही की नेमकं काय येणार आहे. मी काय केलं, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये काही फ्यू कॉलेजेस असे आहेत की जसं सिम्बॉसिस झालं, मुंबईच्या काही कॉलेजेस आहेत किंवा आउट ऑफ महाराष्ट्र काही कॉलेजेस आहेत की त्यांनी सिलेबस दिलाय याचा की काय कोणता सिलेबस असू शकतो. तर ते रिसर्च करून, संशोधन करून मी टॉपिक काढले की कोणते टॉपिक असतील. तर त्याच्यामध्ये मला हे टॉपिक आढळले की पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, डिस्काउंट असेल, टाइम असेल, स्पीड अँड डिस्टन्स असेल, अल्जेब्रा असेल, त्यानंतर टाइम अँड वर्क आहे, नंबर सिस्टीम आहे, परमिशन अँड कॉम्बिनेशन आहे, प्रॉबिलिटी आहे. असे टॉपिक कशात येतील? मॅथ्समध्ये. हे मॅथ्ससाठी आहेत टॉपिक्स. तुम्हाला या टॉपिक तयारी आपल्याला करायची आहे मित्र. यासाठी आपल्या विशिष्ट आपल्याकडे फॅकल्टी असणार आहे, तर तुमची या सर्व टॉपिक तयारी करून घेणार आहे. पुढचं मित्र, हे टॉपिक म्हणजे थोडक्यात काय, याच्या आधी सीईटी होत नव्हती, परंतु सिलेक्टिव्ह कॉलेज त्यांच्या लेवलवर सीईटी घेत होते. आणि गव्हर्नमेंट म्हणजे ज्या एजन्सीला ही एक्झाम कंडक्ट करायचा टेंडर दिलं जाईल, ते लोक ह्याच टॉपिकला धरून एक्झाम पेपर काढणार. याच्यातला आता रिझनिंग हा पार्ट आहे. रिझनिंग मध्ये कोणत्या पार्टवर फोकस असणार आहे? अरेंजमेंट सिरीज आहे, सिलॉजिझम आहे, सिच्युएशन बेस्ड डिसिजन मेकिंग आहे, वेन डायग्राम आहे, ब्लड रिलेशन आहे, अझम्पशन्स आहेत, व्हर्बल रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये कॉज अँड इफेक्ट्स हे येतात रिझनिंग मध्ये. हे आपल्याला अभ्यासावं लागतील मित्र, बरोबर. आता पुढे जाऊया मित्र. हा पण मी पुन्हा सांगतो की आपण हे इन शॉर्ट ब्रीफली डिस्कस करतोय. प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे. तुम्हाला एकच करायचं, चॅनल सबस्क्राईब करायचं, जेणेकरून टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ भेटतील. आता पुढचा टॉपिक आहे मित्र महत्वाचा, हा जीके तिथे म्हटलेला आहे. जीकेला मित्र 15 प्रश्न आहेत आणि 15 मार्काला. आता मी जेव्हा वेगवेगळ्या कॉलेजेसच्या आउट ऑफ महाराष्ट्राच्या लोकांचा सिलेबसचा जेव्हा अभ्यास केला, तर मला हा सिलेबस भेटला. जनरल नॉलेज, जनरल पॉलिटिक्स, हिस्ट्री, करंट इव्हेंट्स, जनरल जॉग्राफी, स्पोर्ट्स अँड अवॉर्ड्स, जनरल सायन्स, इकॉनॉमिक स्टडी, कम्प्युटर सायन्स, बिझनेस अँड ट्रेड अवेअरनेस, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, असे काही टॉपिक्स मला तिथे भेटले. परंतु आपल्याला गव्हर्नमेंटने MHCET 2024ने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी दिलेली आहे की कोणत्या टॉपिकवर आम्ही प्रश्न विचारणार. त्यांनी हे दिलेलं आहे, तुम्हाला हे नाही करायचं, तुम्हाला हे करायचं आहे. हा आपला सिलेबस आहे. म्हणजे त्यांनी लॉजिक रिझनिंगचा सिलेबस दिले नाही, मग आपण तो शोधून तुम्हाला दिला. इंग्लिशचा ग्रामरचा सिलेबस थोडक्यात डिस्कस केला, तो पण आपण व्यवस्थित डिटेलमध्ये शोधून कोणत्या कशा प्रकारे येऊ शकतो तो पण सांगितलं. फक्त हा सिलेबस गव्हर्नमेंटने ऑलरेडी दिलाय, म्हणून तो फक्त आपल्याला याच्यावरच फोकस करायचा आहे. म्हणजे त्याच्यात कोणते टॉपिक असणार आहे? नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स और ऑफेअर्स आपण त्याला म्हणतो. म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी हा टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागणार आहे या परीक्षेसाठी. त्यानंतर कल्चर ट्रेड, कल्चर संस्कृती, काही व्यवसाय ट्रेड याचा अभ्यास आपल्याला करायचा. कॉमर्स, इंडस्ट्री, स्पोर्ट्सवरती प्रश्न असतील मित्र. नंतर सायंटिफिक इन्व्हेन्शन अँड डिस्कवरीज, हे सिलेक्टेड टॉपिकच आपल्याला या जीके साठी करावं लागणार आहेत. हा टॉपिक शॉर्ट आहे मित्र. हा टॉपिकची डिस्कशन आपण व्यवस्थित डिटेलमध्ये करणार आहोत पुढे अजून. तर हा झाला जीकेचा पार्ट. आता पुढचा मित्र महत्वाचा पार्ट याच्यातला अजून ज्याच्यावर 15 प्रश्न येणार आहेत. कोणते? कम्प्युटर. हे सुद्धा बेसिक विचारणार आहे. जसं जीके तुम्हाला बेसिक आहे तसं कम्प्युटर पण बेसिक. फक्त 2च टॉपिक असे आहे, इंग्लिश अँड लॉजिक रिझनिंग. हे टॉपिक इन डिटेल्स मध्ये चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे मित्र. याच्या बेसिक गोष्टी काय, कोणत्या कम्प्युटरमध्ये काय बघायचं, काय अभ्यासाचे ते पण आयोगाने गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. जनरल ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर, त्याच्यात सेंट्रल प्रोसेस युनिट ज्याला आपण सीपीयू म्हणतो. सीपीयूची माहिती आपल्याला, सीपीयू बद्दलची जी काही माहिती आहे बेसिक ती आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. स्ट्रक्चर ऑफ इन्स्ट्रक्शन्स इन सीपीयू, त्या सीपीयू स्ट्रक्चर कसं असतात तो अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्यानंतर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, हे सर्व काय मित्र, ह्या सर्व ज्या टर्मॉलॉजी ज्या टर्म्स आहेत जी माहिती आहे हे सर्व कम्प्युटर रिलेटेड आहे. मग हे बघावं लागणार आहे. नंतर कम्प्युटर मेमरी आहे, कम्प्युटर मेमरी ऑर्गनायझेशन आहे, बॅकअप डिव्हाइसेस आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, बेसिक ऑफ इंटरनेट.
म्हणजे ही सर्व एवढी थोडक्यात माहिती आपल्या कम्प्युटरबद्दलचा अभ्यासावा लागणार आहे. मित्र, आपण द कोहिनूर अकॅडमी ही अकॅडमी हा कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच घेऊन तुमच्यासाठी खास करून येते आहे. 1-2 दिवसांमध्ये आपली बॅच लॉन्च होणार आहे. सर्व टॉपिकला घेऊन फॅकल्टीची डिटेल माहिती दिली जाईल, फीची माहिती दिली जाईल. तुम्हाला जर वाटतंय की नाही मला महाराष्ट्रातलं टॉपच्या टॉप कॉलेज भेटलं पाहिजे ॲडमिशनसाठी, का भेटलं पाहिजे याचं कारण पण तुम्हाला कदाचित काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना नसेल माहिती, सांगतो. मित्र, जेवढ्या चांगल्या टॉपच्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन मिळालं तेवढं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण की त्या टॉपच्या कॉलेजमध्ये काय भेटतं, फॅकल्टी चांगली भेटते, नंतर जॉब प्लेसमेंट भेटतात. आणि महत्त्वाचं मित्र, तुम्हाला कदाचित माहिती असेल, कदाचित तुमचे पॅरेंट्स हा माझा व्हिडिओ बघत असाल, त्यांना माहिती असेल की आपल्या मुलाने डिग्री कोणत्या कॉलेजमधून कोणत्या युनिव्हर्सिटीतून घेतलेलं आहे हे मॅटर करतं. मित्र, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जातात तेव्हा तिथे जेव्हा जातात तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स तिथे रिफ्लेक्ट होतो, तुम्ही कुठून डिग्री केलेली आहे. म्हणून जर तुम्हाला भविष्य चांगलं करायचं असेल तर तुम्हाला एखाद्या कोचिंग सेंटरची किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन कोचिंगची गरज आहे. तुम्ही माझा लावा असं म्हणणार नाही, माझा लावा किंवा कोणाचा लावा, पण एक प्रॉपर तयारी करून जा की जेणेकरून तुम्हाला स्वप्नातलं चांगलं कॉलेज तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही तुम्ही कोचिंग लावलं नाही तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही, भेटेल, पण कदाचित तुम्हाला तुमच्या मनात असणारं कॉलेज कदाचित भेटणार नाही. कारण की काय होईल, जे लोक तयारी करतील मित्र व्यवस्थित कोचिंग घेऊन ते नक्कीच आपल्यापेक्षा थोडे सरस असतील आणि त्यांचा स्कोर आपल्यापेक्षा जास्त चांगला जाईल आणि त्यांना चांगलं कॉलेज भेटेल, आपल्याला कदाचित नाही भेटणार. म्हणून तुम्हाला हा कोर्स जर व्यवस्थित करायचा असेल, या कोर्सचं ॲडमिशन तुम्हाला चांगल्या टॉपच्या कॉलेजला घ्यायचं असेल तर तुम्हाला एक प्रॉपर गायडन्सची गरज आहे. आपलं तर कोहिनूर अकॅडमी एक चांगली बॅच घेऊन होते, कमी माफक फीमध्ये असणार आहे मित्र, आणि सर्व गोष्टी व्यवस्थित डिटेल्समध्ये डिस्कस केल्या जातील. याच्यामध्ये सिलेबस बरोबर टेस्ट सिरीज असणार आहे, तुमची प्रॅक्टिस असणार आहे, 1-to-1 गायडन्स तुम्हाला भेटणार आणि 24 hours विल बी अवेलेबल फॉर युअर डाऊट अँड मिसअंडरस्टँडिंग. तुम्ही कधी आम्हाला मेसेज कॉल करू शकता की जेव्हा तुम्हाला वाटलं की शंका आहे. या सर्व गोष्टींची काळजी आपण या बॅचमध्ये घेणार आहोत मित्र. जर तुम्हाला माझ्या बॅच लावायची असेल तर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, यूट्यूब सबस्क्राईब करा, नंतर प्ले स्टोअरला जाऊन माझा ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझा कोर्स तिथे अवेलेबल होईल. मित्र, धन्यवाद. मला विश्वास आहे की तुम्हाला ज्या आजच्या लेक्चरमध्ये द्यायचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कदाचित काही लोकांना ही एक्झामची तयारी करायची असेल किंवा काही लोकांना हे माहिती नसेल, त्यांना BBA BC करायचंय पण गव्हर्नमेंटने फर्स्ट टाइम CET डिक्लेअर केले, कदाचित माहित नसेल. कारण की काय होतं, बऱ्याचदा आपले काही लोक अपडेट नसतात, म्हणजे गव्हर्नमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये नसतात, वेबसाईट माहीत नसतात, काही गोष्टी त्यांना माहीत नाही पडत, परंतु कदाचित तुमची एक मदत, तुमची एक शेअरिंग त्यांच्यापर्यंत माहिती घेऊन जाईल आणि त्यांना एक फायदा होईल की नाही रे बाबा CET आहे, तुम्हाला CET तयारी करावं लागेल. म्हणून माझा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही एक विनंती. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.